कांटाळ अधिकाचा मज कांटाळ तुम्हा गोपाळा संगती काय नाही तुम्हा पाशी सकळा विषी संपन्न उद्वेगाचा निघे भार उद्वेगाचा निघे भार लागल्या सार किंवा भागल्या सार पुरते काय नाही तुम्हा पाशी सकळा विषी संपन्न तुका म्हणे अधीरजीने तुका म्हणे अधीरजीने नारायणे न करावे काय नाही तुम्हा पाशी सकळा विषी संपन्न विठ्ठल विठ्ठल अधिकाचा मज कांटाळा अधिकाचा मज कांटाळा तुम्हा गोपाळा संगती काय नाही तुम्हा पाशी सकळा विषी संपन्न देवादि देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय जीवा हरियशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐशे देई प्रेम काही करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहेर वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा दंडवत अधिकाचा मज कांटाळा तुम्हा गोपाळा संगती काय नाही तुम्हा पाशी सकळा विषयी संपन्न प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या भंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताने काही गोपाळांना प्रश्न विचारले सवंगड्यांना प्रश्न विचारला आणि एका सवंगड्यानं जे उत्तर दिले त्या उत्तर या भंगात प्रतिपादन तुकोबाराय करत आहे अशा प्रकारचा चार चरणाचा हा अभंग आहे भगवान कृष्णाच्या सवंगड्यांनी दिलेलं हे उत्तर आहे एका भक्ताने एका देवाला दिलेलं हे काय आहे उत्तर आहे आता उत्तराहून प्रश्न शोधावा लागतो आहे का नाही प्रश्न काय असेल देवाचा हा प्रश्न या भंगात जरी मांडलेला नसेल पण उत्तराहून प्रश्न शोधला जातो आहे का नाही त्याचा आपल्याला विचार करायचा आहे पण तत्पूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने सगळ्या तुम्हा भक्तगणांच्या वतीने आणि दत्त जन्मांच्या उत्सवाच्या निमित्ताने
हे कीर्तनाची सेवा आहे. काल उत्सव झालेला आहे, आज सांगतीची काल्याची ही सेवा आहे. त्या सेवेला मला श्री हरिभक्त परायण महंत चरणसिंग महाराजांनी मला आज्ञा केली आणि त्यामुळे मला ही सेवा करण्याची योग घडवून आला. त्यामध्ये तुम्ही सर्व श्रोते मायबाप, सर्व गुणीजन मंडळी, आमच्या हरिभक्त परायण परम मित्र खाडे महाराज आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाप सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक आणि सेवेला आरंभ. विठ्ठल दत्त जन्म जयंती काल झालेली आहे. दत्त भगवंताचा जन्म काल झालेला आहे, बरोबर आहे का नाही? काल झालेला आहे. कशा करता अवतार घेतला? अनेक अवताराचे कारण आहेत. भगवंताने ही ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः अवताराचे कारण सांगितलेले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी अवताराला कशा करता येतो भगवंत स्वतः सांगतात. अवताराला येऊन देव काय कार्य करतात तेही माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं. मी आपुल्याचे कैवारी साकार होऊनी अवतरे, मग अज्ञानाची अंधारी गिळून घाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभी दैत्याची कुळी नाशी, साधूंचा मानू गिवसी, धर्माशी नीतीशी शेष भरी, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योग्या पाहे दिवाळी, निरंतर सत्सुखे विश्व कोंदे, धर्माची जगी नांदे, भक्ताने गदी द्वंदे सात्विकाची. अशा प्रकारे ज्ञानोबरांनी चौथ्या अध्यायात भगवंताला अवतार येऊन काय कार्य करतो या ओव्यातून ते प्रकट केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. गात्यात सुद्धा सांगतात, धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना, धर्मरक्षा वया अवतार घेशी. धर्माचं रक्षण करण्याकरता देव अवतार घेतो. दत्त भगवंताचा अवतार कशा करताय? नाथ महाराजांनी एका प्रमाणात एका अभंगात त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात, धरी अवतार विश्वतार वया, धरी अवतार विश्वतार आत्रीची अनुसया गरोदर, तरी अवतार विश्वतारावया, विश्वतारावया अवतार धरी. विश्वाला तारून नेण्याकरता काय झालेला आहे? दत्त भगवंताचा अवतार झालेला आहे. जे बुडत आहे आपण भवसागरात, भवनदीत बुडत आहोत, या भवसागरातून पार करण्याकरता ठीक नाही भगवंताचा अवतार झालेला आहे. मला देवाकडे यायचं असतं, देवाचं दर्शनाला यायचं असतं, ते एक मागाय करता. काय मागाय करता यायचं असतं? काय मागायचं असतं देवाकडं? देव बाप्पा, देव बाप्पा. खाडी महाराजांनी सांगितलं, देव बाप्पा नातू दे. ऐका ना, देव बाप्पा नातू दे. देव बाप्पाला नातू मागायचा आहे ना महाराज. आणि पुन्हा मग देव बाप्पाला नातू मागितला की तोच नातू म्हणतो, आजोबा काय ना तू, तोच नातू म्हणतो. आजोबा ना तू, तू ना तू नको आता. आहे का नाही? काय मागायचं असतं देवाकडं? महाराज देवाकडं मागायचं असतं, देवा मानव जन्म मिळालाय, खूप महाराज फिरून आलो, दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी होते याची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, दुरोनी आलो मी गा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा पडलो आवर्ती. तो बरं आहे म्हणतायत ना, किती जन्म झाला, किती तरी फिरून आलो, 84 लाख येवण्या, आणि एक एकदा नाही, एक एक येवणी, कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मनुष्याचा. अनेक येवण्या फिरत आलो देवा, खूप कष्ट भोगले, खूप कष्ट भोगले, इथं मानव देहामध्ये मला एक थारा सापडला, या भवरूपी चक्रातून बाहेर पडण्याचा. बरोबर आहे का नाही? देवाकडे एकच मागाव, देवा एक करा, तुम्ही काय करा, मला अशी बुद्धी द्या, दुर्बुद्धी ते मना, कदा नोपजो नारायणा, कदा नोपजो नारायणा, कदा नोपजो नारायणा,
दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजो नारायण आता मजा ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी. बरोबर आहे का नाही? दुर्बुद्धी आणि सद्बुद्धीची व्याख्या ज्ञानोबरायांनी खूप गोड केलेली आहे. व्यवसायात्मिका बुद्धी रेके हकुरुनंदन बहुशाखा हनंतस्य बुद्धयो योसायनाम जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी थे कुटी मनोनय पार्था बहुते परी. हे अपेक्षिजे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सदवासना अनिका सारिखा बहुवसो जैसा न जोडे परिसो का अमृताचा लेशो दैवगुणे तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी. दुर्लभ आहे महाराज सद्बुद्धी. ज्ञानोबा आहे म्हणतात दुर्लभ आहे. दुर्लभ जे सद्बुद्धी. सद्बुद्धी कोणत्या बुद्धीला म्हणावं? ज्या परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचोनी काही जे अनेक लानी नाही. अर्जुना काय ते एकच बुद्धी पाहिजे अर्जुनाचे की येरी ते दुर्मती त्या दुर्बुद्धी आहेत बाकीच्या. आणि म्हणून विश्व तारावया अशी विश्वाला तारण्याकरता जर त्यांचा अवतार असेल तर विश्वाला तारण्याची मागणी केली तर निश्चित देव काय करतो? पूर्ण करतो. आपल्याकडे एक प्रमाण नेहमी चालतो पहा सत्य संकल्पाचा आणि सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण. बरोबर आहे का नाही? आता सत्य संकल्पाचा दाता नारायण जर असा असेल तर सत्य संकल्प काय ना? सत्य संकल्पाला सत विषयी केलेला संकल्प त्याचं नाव काय आहे? सत्संकल्प. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारचा देव पूर्ण करतो. असे दत्त भगवान अवतार. अनेक अवतार देवाचे झाले. एकच नाही अनेक अवतार भगवंताचे झाले. महाराज अनेक अवतार भगवंताचे. आवाज येतोय ना तुम्हाला? मागचे नाही आवाज आला तर मागचे बोलत राहा. आता मोरे बोला काय एवढं लक्ष द्या. महाराज अनेक अवतार भगवंताचे झाले. एक अवतार नाही. तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय देवाचे किती 24 अवतार आहेत का हो? देवाचे 10 अवतार आहेत का? तुकोबाराय म्हणतात 24-10 एवढेच अवतार देवाचे आहेत असं नाही. किती अवतार आहेत देवाचे? तुकोबारायांनी वर्णन केलं अनंत अवतार येसी भक्ता अनंत अवतार देवाचे अवताराच्या राशी उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनेक प्रकारचे अनंत अवतार आहेत. दत्त भगवंत ही एक भगवंताचा अवतार आहे. अवतार पुन्हा दत्त भगवंताने जो अवतार घेतला तो त्यांच्या आई वडिलाचं नाव काय? आई वडिलाचं नाव आहे अत्री आणि आईचं नाव आहे अनुसया. अत्री आणि अनुसया. अत्री शब्दाचा अर्थ काय? त्री म्हणजे 3 आणि अ म्हणजे नाही. जो 3 गुणात बसत नाही त्याला काय म्हणावं? अत्री. 14वा देव बघा तुम्ही ज्ञानेश्वरीचा गीतेचा. परत गुणाचे 3 गुणाचंही वर्णन केलं आणि त्यात अध्यायामध्ये गुणातीताचंही वर्णन केलं. महाराज जो गुणातीत झालेला महात्मा आहे जो सुख दुःख पार झालेला महात्मा आहे जो मान अपमानाच्या पलीकडे गेलेला महात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल असा गुणातीत झालेला महात्मा त्यांना अत्री म्हणावं. आणि अनुसया असूया. असूया म्हणजे द्वेष आणि अन म्हणजे नाही.
ज्या माऊलीच्या चित्तामध्ये द्वेष भावना राहिलेली नाही त्या माऊलीला काय म्हणावं? अनुसया. आणि तिन्ही देवांच्या वराने असा दत्त भगवंताचा अवतार झाला. असे अनंत अवतार देवाचे आहेत. असाच एक अवतार जसा विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया, असाच भगवान कृष्णाचा अवतार कशा करता आहे? विश्वतारावया. काय झालं होतं देवाच्या अवताराच्या अगोदर? सगळ्यांना ज्ञात आहे. पापी जे या भक्त दैत्य ते मातले धरनिशी झाले वजे त्यांचे. हे का नाही? परत पापाचा सुळसुळाट झाला. राहिले यज्ञ मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या विहिने, यज्ञ राहिले कीर्तन बंद पडले. सगळ्या साधू संतांना त्रास होऊ लागला. आणि म्हणून पृथ्वी माता गायीचं रूप घेतलं. ब्रह्मदेवाकडे वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाहे तो ये सांगत तसे बुडविला धर्म. अधर्म झाला फार सोसवेना भार मजा आता. ब्रह्मदेवानं सांगितलं माझ्याकडे जिम्मेदारी नाही, वरच्या ऑफिसला चला. आणि मग वरच्या ऑफिसला जातात. भगवान विष्णूकडे गेले शेषशाही पोडलेले भगवंत. आणि भगवंताची स्तुती सगळ्यांनी ब्रह्म इंद्रानी बरोबरी शिव चालले ते सर्व क्षीराब्दिशी सगळे भगवंताकडे गेले. भगवंताची स्तुती केली. वामना माधवा मधुसूदना करिता ते स्तवना पुरुष सूक्ती. अशा प्रकारची पुरुष सूक्तानं 16 श्लोकात देवाची स्तुती केली. भगवंत प्रसन्न झाले. आणि प्रसन्न म्हणून भगवंताने वर दिला देवकीच्या गर्भा. आकाशीची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. अशा प्रकारचं सांगितलं. भगवंत देवकी माता आणि महाराज त्यांच्या उदरी जन्माला आले. सगळ्यांना ऐका नाही आता हे कंसाचा वगैरे मधला भाग. आणि महाराज जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर पहिले 7 मुलं 6 मारले होते. 7वा गर्भही त्या कंसाच्या भीतीनं लोक म्हणत होते तो नव्हता झाला ना ईसा, तो रोहिणीच्या उदरात नेऊन वगैरे घातला होता. पण मग सगळीकडे सुरू झालं. 8वा जन्माला आला. महाराज वसुदेवानं आपल्या छातीशी मुलाला धरलं. अरे देव जन्माला आल्यावर भीती राहिली नाही. अजिबात भीती राहिली नाही. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे. सूर्यासारखं तेज देवकी मातेचं चमकायला लागलं. वसुदेवानं मुलाला आपल्या छातीशी लावलं. आणि भगवंतानं बोलायला सुरुवात केली. जन्माला आल्याबरोबरच बोलायला सुरुवात केली. मला सांगा नुकतेच जन्माला आलेले लेकर बोलतात का रडतात? माता माऊल्यांना अनुभव याचा. काय करतात? रडतात. पण नाही रडलं तर त्याला रडवण्याचा काय केला जातो? प्रयत्न करतात आहे ना. त्याला उलट धरतील, त्याला आपटतील, म्हणजे असं जोरात नाही आपटत, नेमकं त्याला रडवतील. रडाव म्हणतात लेकरांना जन्माला आलं की रडावं, नाही का नाही? ते रडतं नाही रडलं तर त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात. रड बाळा रड बाळा रड बाळा. का रडवतात माहितीये का? त्याचं एक कारण आहे. का? अरे बाळा तुला जीवनभर रडायचंय, आतापासून प्रॅक्टिस सुरू कर. कारण पुढं काय होणार आहे? रडणारच आहे. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारे ते रडानं ते बोलायला लागलं. देवकीनं सांगितलं रे बाळा असा जर रडायला लागला, तू बोलायला लागला, रडला नाही, आमचा कोण म्हणेल रे बाळा? रड ना तू. महाराज रड म्हणल्यावर देवानं सांगितलं गाई रडलो असतो ग, पण नावेलाजे म्हणे काय? रडण्याचा आवाज जर मामाला गेला तर? मामा तर 8वीची काय बघायला लागलाय? वाटच बघायला लागला. आज मामाला आवाज गेला, मामाचं नाव ऐकलं आणि देवकी मातेच्या अंगाचा थरका पुडाला. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. असं ज्यावेळेला देवकी माता देवानं सांगितलं आई घाबरायचं कारण नाही. म्हणजे का घाबरायचं कारण नाही? अगं सांगितलं आई मी तुला ते सांगण्याकरता बोलत आहे. तुम्ही एक काम करा, मला इथं ठेवू नका. काय करा? नंदाच्या घराला नंदाच्या
नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा. आणि पुढचं काम म्हणलं, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे मनशी असती रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. काही चिंता नाही महाराज, मला उचला. आता काय आईला अवघड असतं. उचलेला कमळापती पायीची बंधने गळती देवाला उचललं, हातापायातल्या बेड्या तुटून गेल्या. एक लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांना महाराज एक अडचण आहे बघा. परमार्थ आपल्याला करायला कोणतीच अडचण नाही, पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? माणसं म्हणतात महाराज आमच्या माग बंधनच खूप आहेत. काय करा महाराज, पंढरपूरला आम्हाला जावं वाटत नाही का? कुणाला जावं वाटत नाही? अय मा काका, तुम्हीच महिन्याची वारी करताना आम्हाला करावं वाटत नाही का? करावं वाटते हो, पण नेमकं वारीला निघायचं की आमच्या मुलाला ताप येते. आमच्या मुलीचं तरी काही एखादा बिमारी होती, ज्याच्या मुलाबालाचे लेकरं झाले त्याच्या नातातून जीव निघत नाही का नाही? असं असं होतं ना काही काही. आणि काहीच नाही झालं तर आमच्या देवीच्या अंगात येत. देवी कोणती? अंबा माय, म्हणजे ती तिकडचं सांगवलं मी. तुम्ही कुठेही कीर्तन नेऊ नका दुसरीकडे, तुमच्या डोक्यात काही येतं राव कुठेही देवीच्या अंगात येतं. तुम्हीच पंढरपूरला जावं. मी काय गुत्त घेतलंय का हे घरचं काम करायला? अजिबात जायचं नाही. भरलेली पिशवी ठेवावं लागते. खाडे महाराज म्हणले म्हशीचं दुखत, हा म्हैस उपाशी राहते. काय करावं? बंधन आहेत ना. किती बंधन आहे महाराज? एक बंधन आहे का? एक बंधन आहे का? ऐका ऐका ऐका, बंधन आहेत, बंधन आहेत. एका शब्दात त्याचं उत्तर महाराज नामदेव महाराज देतात. उचलेला कमळापती पायीची बंधने गळती. तुमच्या हातापायातल्या जर बेड्या तोडायच्या असेल तर डोक्यात देवाला घ्यावं लागेल, डोक्यावर नाही. आपण डोक्यावर देव दररोज घेतोय, डोक्यात घेत नाही. ज्ञानेश्वरी गाथ्याची डोक्यावर घेऊन मिरवणूक काढतोय, काही फरक पडणार नाही. डोक्यावर घेऊन मिरवणूक नाही काढायची, डोक्यात घेऊन मिरवायचं. डोक्यावर घेऊन मिरवणूक नाही काढायची. ज्ञानेश्वरी गाथा डोक्यात घेऊन मिरवलं रे मिरवलं. पायीची बंधनी गळती. कोणतंच बंधन राहत नाही महाराज. जगद्गुरु तुकोबा राहायला कोणतं बंधन राहिलं मला सांगा ना? कोणतं बंधन राहिलं? कोरायला कोणतं बंधन राहिलं? कोणतंच बंधन नाही राहिलं महाराज. तुकोबा राहायसारखा पावर कोण्या बघता ते? कोणतंच बंधन नाही राहिलं आहे का नाही? बघा ना आता अभंगात येईल पुढं. आणि म्हणून महाराज अशा प्रकारे पायीची बंधने गळती, पण देव उचलावा लागतो. एक लक्षात घ्या, ज्यानं माया डोक्यात हे, ज्याच्या डोक्यात माया तो बंधनात, आणि ज्याच्या डोक्यात देव तो बंधन मुक्त. विठ्ठल अशा प्रकारे महाराज कवाडे उघडती देखताची देवाप्रती. महाराज देवाचं चरित्र नुसतं ऐकायचं नाही, त्यातल्या बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या. आपल्या जीवनातले महाराज सगळे प्रश्न सुटतात. परमार्थाला लागलं की अनेक अडचणी. कवाड शब्दाचा अर्थ काय आहे? अडचण, अडथळा. प्रवेश करायला अडथळा जे करतात त्याला कवाड म्हणतात. बरोबर आहे का नाही? महाराज देवाला पाहिलं की सगळे अडथळे काय होऊन जातात? बाजूला होतात. पण देव पाहिजे, हा देव पाहिजे बरोबर. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताला नेलं. माया ठेवीत येते कृष्णजीला, माया घेऊन निघाला. भगवंताला ठेवलं, तिथं सगळा आनंद उत्सव सुरू झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. गुढ्या उभारल्या, तोरण बांधले, कथा चालू होते, कीर्तन चालू होते, भजन नामस्मरण चालू होतं. गोकुळात जर काय झालं असेल तर नामदेव महाराज वर्णन करतात. दैन्य दारिद्र्यास विटाला चिंता ते पळाली. गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवी पहिली चिंता. निश्चिंत जीवन सगळ्यांचं झालं. अशा प्रकारे भगवंत तिथं आनंदा उत्सव चालू होता. भगवंत आता लवकर 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 वाढायला लागले.
ठीक आहे नाही. अशा प्रकारे भगवंत रांगायला लागले. त्याच्या रांगण्याचंही वर्णन केलं महाराज. तळवे तळहात हात टेकीन तळहात टेकीन डाव्या गुडघ्यान गुडघ्यान तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. अशा प्रकारचे रांगू लागले. रांगता रांगताही देवानं काही कामं केली. लेकरं कामं करतात रांगता रांगता. आता माता माऊल्यांना माहिती आहे आपले लेकरं रांगताना काय काम करतात. हा सारून घेतात सारून. आणि शेणन माती कुठून आणतात. एका कीर्तन सांगा कुठून आणतात. रांगत रंगणी सोरीत लोणी पाहुनी धरिती गवळणी बांधिती चरणी देते गाराणी यशोदे साजनी. अशा प्रकारचं वर्णन केलं. मला सगळ्या गोपाळांना बरोबर घ्यायचे. अनेक प्रकारच्या भगवंताच्या फड्या अनेक प्रकारच्या चोऱ्या त्याचा अनेक अनेक प्रकाराने संत महात्म्यांनी संगती लावलेली आहे. आणि म्हणून महाराज अशा प्रकारे चोऱ्या सुरू झाल्या. गोपाळ मात्र देवाच्या बरोबरच राहायचे. रात्रंदिवस बरोबर नाही. भक्तच त्याला म्हणतात. भक्त कुणाला म्हणावं. जो जागृती स्वप्नी सुसुप्ती देवाच्या बरोबर त्याला काय म्हणावं. भक्त म्हणावं. महाराज भक्त जागृतीत देवाच्या चिंतनात आहे का नाही. आणि भक्ताला स्वप्न जरी पडलं तर कुणाचं पडणार. भक्ताला. महाराज भक्ताला स्वप्न पडलं तरी पंढरपूरला गेलो देवाच्या संगतीत आहे. कोण्यातरी तीर्थाला गेलो कुठंतरी चंद्रभागेत गेलो कुठं आळंदीला गेलो द्वारकेला गेलो मथुरेला गेलो असे स्वप्न पडावे. महाराज आपण दिवसभर भक्त म्हणून घेतो संध्याकाळी भूताचे स्वप्न पडते. मला तर पडते भाऊ तुम्हाला काय माहित. हो भूताचे स्वप्न. अरे भक्ताला जर भूताचे स्वप्न पडत असतील तर भक्त कोणाच्या संगतीत आहे. भूताच्या संगतीत म्हणावं लागेल ना. कारण स्वप्न महाराज माऊली ज्ञानोबरायचा सिद्धांत आहे म्हणून मी तसं म्हणतोय. मी मला काय अधिकार आहे म्हणायचा. जागता जवाशी जे जेने ध्यानी भावना भावी जे डोळा लागत खेव देखे जे त्याचे स्वप्नी. जागता जवाशी जे जेव्हा जाग्यापणी जे चिंतन होतं तेच कुठं येतं स्वप्नात येतं. मग आपल्याला जर भूतांचे स्वप्न पडत असतील तर आपण जागृतीत चिंतन कुणाचं केलंय. भूत म्हणजे ते मसन वाटेत येत नाही. भूत मसन वाटेत संसाराचं चिंतन म्हणजे भूताचं चिंतन आहे. ते पडत असेल स्वप्न तर मग लक्षात घ्या. मला जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. 24 तास देवाच्या बरोबर आणि झोपतही देवाच्या संग. गोविंद
त्या मनी बैसला शे. मला झोपत सुद्धा भजन होतं. झोपत भजनाचा एक नियम आहे, लक्षात घ्या. आपलं झोपेत सुद्धा भजन व्हायला का नाही हे लक्षात येतं. कशावरून? झोप आपल्याला अंग टाकलं की लगेच झोप लागत नाही का? लागते. किती वेळ लागतो बरं अंग टाकल्यानंतर झोप लागायला? काय झालं? काय भागवतातलं विचारायलो का काय गाथ्यातलं का गीतेतलं? काहीच नाही. आपल्यातलं अंग टाकल्यानंतर खाटेवर झोप लागायला टाइम किती लागतो? कोणी 10 मिनिटं मानले, कोणी 15 मिनिट, कोणी 1 तास, कोणी अर्धा तास. नेमकी तुमची युती करा ना, त्यात युती होणारच नाही, मिळत नाही. कारण कोणाचा टाइम किती लागतोय? काही काही नेमकंच 9 वाजता अंग टाकतात तर सकाळी 4 वाजले तरी गडी पडता खाटेवरी. चिंता व्यापी तळमळ, नाही तळमळ तळमळ तळमळ. कथा काळी निद्रा लागे, कामी श्वानापरी जागे. याची त्याची वेगळी वेगळी काय आहे टायमिंग आहे महाराज. अंग टाकल्यापासून झोप लागेपर्यंत जर देवाचं चिंतन चालू असेल आणि डोळे उघडल्याबरोबर जाग आल्याबरोबर देवाची आठवण येत असेल तर समजा रात्र झोपत आपली भजनात गेलेली आहे. सगळी रात्र कशात गेलेली आहे? भजनात गेलेली आहे. आणि याला अभ्यास करावा लागतो, एकदम होत नाही. अभ्यास न तो कोणते म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. या लागे माझ्या ठाई अभ्यासे मेळ. अभ्यास करावा लागतो त्याला आणि मग ते होऊन जातं. अशा प्रकारे सतत देवाच्या संगतीत ते गोपाळ राहायला लागले महाराज. भगवंताना त्याच्यात काही कधी कधी या अभंगाच्या मागचाच एका अभंगानं मागचाच अभंग आहे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून आपापणामध्ये मिळो एक खेळो एकाशे घाबर्याच्या मोडा काढ्या धाडा भ्याडा वळतिया वगैरे भगवंताला प्रयत्नही केला. पण एक गोपाळ देवाच्या चिटकून महाराज कुठे गेले तरी देवाच्या बरोबर, कुठे गेले तरी देवाच्या बरोबर. आणि मग देवाना सहज प्रश्न विचारला, ए बाबा अरे जा ना तू तिकडे, काही वेळ बाजूला तर जात जा ना. त्या सोबत माझ्यासोबत 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 माझ्यासोबत. त्या गोपाळानं सांगितलं, देवा असं करू नका, आता मी तुमच्यापासून वेगळा होणार नाही. का? कारण तुझ्या संगतीत आल्यामुळे देवा बाकीचा कंटाळा मला आलाय. अभंगाचं पहिलं
महागोपाळांना विचारलं. त्यानं सांगितलं, देवा अधिकाचा मज कंटाळा तो महागोपाळा संगती. गोपाळा तू संगती मज अधिकाचा कंटाळा. बस जावा कंटाळा आला त्या दुसऱ्याचा. अधिकाचा अधिक म्हटलंय ना, अधिक काय अधिकाचा कंटाळा असं जर गोपाळांनी म्हणलं असेल, त्या सवंगड्यांनी म्हणलं असेल, तर या अधिकामध्ये कुणाकुणाला घ्यायचंय? कोणाकोणाला घ्यायचं अधिकामध्ये? अधिकामध्ये घ्यायचं कोण कोण? तर अधिकामध्ये देव सोडून सर्वच आलं. अधिकामध्ये देव एक सोडून बाकीचं सगळं आलं. मग बाकीचं काय काय आलं? जे आपल्याला अत्यंत प्रिय आहे ते सर्वच आलं, आहे का नाही? मान आला, धन आलं, पत्नी आली, मुलं बाळा आली, नवे नवे देह सुद्धा कशात येतो? त्या अधिकामध्येच येतो. देह सुद्धा कशात येतोय? अधिकात येतोय. मला तसे तुकोबा राहायचे प्रत्येकाला प्रमाण आहेत, आहे का नाही? आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतं? सगळ्यात जास्त काय आवडतं? सगळ्यात कमी काय आवडतं? काहीच नाही का आवडत? आता फक्त तुम्हाला एकच आवडायला लागलंय, जे विठ्ठल कधी होते, है ना? पटेल जे विठ्ठल ऐका ऐका. अरे आवड सगळ्यात जास्त आवडतं काय? हे ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलवर अवलंबून आहे. महाराज काही काही लोकांना धनच आवडतं, धन सोडून दुसरं काहीच आवडत नाही. मग अपमान झाला तरी चालतो, पण काय मिळालं पाहिजे? धनच मिळालं पाहिजे, धनच मिळालं पाहिजे. अपमान झाला तरी चालतो. अधमा धनमिच्छन्ति, त्याला अधम म्हटलंय का नाही? अधम माणसाला काय आवडतं? धनच आवडतं. धनच आवडतं. तो त्याला म्हणलं का रे, अरे तुला त्या माणसाने एवढ्या शिव्या दिल्याने एवढा बोलला तरी तू गप राहिला, अपमान सहन केला. तो म्हणला काय करायचं अपमानाला? बोललंय पण 500 दिलेत त्यानं खर्चायला. या माणसाला अशा काय आवडतं? धन आवडतं. काही काही माणसं धनापेक्षा धनाला कमी लेखतात. मान आवडतो, आहे का नाही? मान आवडतो. धन गेलं तरी चालतंय, पण मान गेला नाही पाहिजे. ज्ञानोबा आहे त्याला म्हणतात, जाणतेनी तवची जी यावी जव अपकीर्ती अंगान पवे तरी सांग पाकी विनी गावे येतोनी. अरे लोक सायाशय करुणी बहुते काव्याची ती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. मरायला काही काही माणसं तयार होतात, पण कीर्ती वाढली पाहिजे, मान वाढला पाहिजे. काहीला महाराज धनही आवडत नाही, मानही आवडत नाही, धनही आवडत नाही, मानही आवडत नाही, पण तीच आवडती. ती काय? ती कोणता ग्रंथ आहे हा ती नावाचा? तुम्हाला माहिती आहे. पत्नी आवडते, आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल काय कायला पत्नी आवडते. धनाय खर्च करतात पत्नीसाठी, मानाय अपमानही सहन करतात पत्नीसाठी, बरोबर आहे का नाही? अशा प्रकारे आवडतं. काहींना मुलं बाळ आवडतात, त्याची बुद्धीची लेवल आहे. महाराज काहींना देहच आवडतो, आहे का नाही? काही काहींना देहच आवडतो. महाराज काही काहीला देह आवडतो. देहासाठी ते सगळ्या धनाची काय करतात? राखरांगोळ करतात, आहे का नाही? काही काही माणसं महाराज बिमार पडले तर गोळी घेत नाही, एवढं धन आवडतं. आणि काही काही शेत विकून काय करतात? देहाला लावतात, देह आवडतो. मग आता या सगळ्यांना आवडलं तर वाईट काय आहे? देह आवडला, धन आवडलं, संपत्ती आवडली, मान आवडला, सगळं काही अडचण नाही, आवडलं तर हरकत नाही. पण त्याचा परिणाम काय होतो याला बघायला पाहिजे का नाही? मला शहाणा कुणाला म्हणावं, मूर्ख कुणाला म्हणावं? ऐका, जो परिणामाचा विचार करतो तो शहाणा, आणि जो परिणामाचा विचार करत नाही तो काय आहे? मूर्ख. शहाण्याचं मूर्खाचं काही गाव नाही, जात नाही, धर्म नाही, काही तालुका नाही. हा आमका तालुका शहाण्याचा ना आमका तालुका मूर्खाचा, असं आहे का? काही अजिबात नाही. जो परिणामाचा विचार करतो त्याला शहाणं म्हणावं, आणि जो परिणामाचा आपण जे आज कर्म करतोय याचा परिणाम काय होईल हा जो विचार करतो त्याला शहाणा म्हणावं, बरोबर आहे का नाही? देहाच्या संबंधीच्या आवडीच्या परिणामाचा विचार केला तर मदालशाने आपल्याला सांगितलं, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हरी चर्म घातले रे कर्म घटकाचा सांगा.
हा देह ना शिवंत याचा परिणाम चांगला नाही महाराज. हा देह एक दिवस आपल्याला अडचणीत आणणार आहे, याचा परिणाम चांगला नाही. स्त्री असेल, संपत्ती असेल, धन असेल, नेहमी आपण तो विचार ऐकतो, ऐका नाही, यातला कोणताही आपल्याला परिणाम, शेवटी आपल्याला एकही सहकार्य करणं. मान घ्या, मानही आवडत नाही महाराज. तुकोबराय म्हणतात, मागता तो मान मागा देवापाशी, असा संचिताशी गुंतले हो. काय मान लोकांना मागताय? बरं, लोकांचा मान घेऊन करायचं तर काय? माझ्यासारखा एखादा महाराज असेल समजा, मी बरं का पाटील, असं तळणीच्या बस स्टँडवर बसलो की असं बरं का, लोकांना म्हणतो लय लोक मानतात आपल्याला. अरे पण लोक मानतात कोणते? ज्यांना त्यांची बायको मानत नाही ते लोक तुला मानतात, आहे का नाही? आता ज्याची बायको त्याला मानत नाही, तू आपल्याला मानत असेल तर अशाचा मान घेऊन आपलं काय कल्याण होणार आहे? जो माने तो देईल काही, न माने तो नेईल काही. काय मान घेऊन करता महाराज? काय मानताय? काय तो मान करतोय? काही फायदा होत नाही त्या मानाचा. काय मान आहे? अरे महाराज, मान एक लक्षात घ्या, मी एक देवाच्या संगतीत सगळं लावणार आहे महाराज. त्यांचा देह सुद्धा ब्रह्मरूप झाला, त्यांचा देह सुद्धा अमर झाला. जे देवाच्या संगतीत गेले त्यांचं धन सुद्धा त्यांना अविनाशी धन मिळालं. जे देवाच्या संगतीत गेले अविनाशी मान मिळाला. जे कुणाच्या संगतीत गेले? देवाच्या संगतीत गेले. आता माता माऊल्यांना माहिती आहे, म्हाताऱ्या माऊल्यांना तर जास्त माहिती आहे. आता नवीन तेवढं काही त्यात राहिलं नाही, पण जुन्या म्हाताऱ्यांना माहिती आहे. आता जुन्या म्हाताऱ्या ज्या वेळेला सुना होत्या, सुना म्हाताऱ्या ज्या वेळेला काय होत्या, सुना होत्या, त्यावेळेला दीपोळीचा सण आला, भाऊन यायला आला, आदल्या दिवशीच मुक्कामाला आला, आणि सांगितलं बाई उद्या सकाळी 8 वाजताच गाडी, आपल्याला जायचंय बरं का लवकर. मान सांगतो मी, मान काय मिळवता हा मान, आपल्याला लवकर जायचंय म्हणले सकाळी. मग ती माऊली 3 वाजताच उठली. सासूनच्या लक्षात आलं, सासाई पाहिजे लय कडक होत्या म्हणा, जुन्या म्हाताऱ्या सांगत्या जरा होत्याच वाटतं, मला वाटतं कडक होत्या जरा, आहे ना? होत्याच वाटतं, होत्या. आताच्या सासा कडक येत, पण सुना त्याच्याहून कडक निघाल्या, म्हणून सासायचं काही चालू नाही. चला, त्या सासून त्यावेळेस मोबाईल नव्हता, बरोबर. विठ्ठल विठ्ठल त्या सासून संध्याकाळी सुनाला सकाळची जी यादी करून दिली, पाणी भरून ठेव, दळण आणून ठेव, घर सारवून घे, कपडे धुवून ठेव. महाराज एवढी लंबी लचक यादी की त्या सुनाने विचार केला उद्याचा दिवस गेला तरी आपल्याकडून हे काम होत. दळण पुन्हा 7-8 पायल्या दळून ठेव, दळून आण वगैरे सगळं सांगितलं. ती बिचारी महाराज रात्रभर झोपली नाही, तरी सगळे कामं आटपता तिला 8 वाजत आले, तरी त्या बिचारीला खायला नाही, काहीच नाही. परत मग भाऊ गडबड करायला, गाडीचा टाइम झाला, गाडीचा कशी तरी महाराज तिनं आटपलं आपलं कसं तरी, पिशवीत आपल्या साड्या बिड्या टाकल्या आणि गाडी याचा दिसायला लागली गाडी पाट्यावर, आणि म्हणून गडबडीत गेली आता निघून. ती सगळे कामं करून गेली. सासून आता गप राहावं का नाही? सगळे कामं करून गेल्यावर गप राहावं. सासू लगेच रस्त्यात आली, 7-8 बाया गोळा झाल्या होतातच त्या. बघा ना, गेली ना माहेराला, गेली ना. ती म्हणजे जाऊ दे ना, ती पोळीला गेली, तिचा भाऊ न्यायला आला, काम करून गेली. नाही काम काय व एक काही नसतं केलं तर सगळे मी केले असते. इमानदार सासू, सगळे मी केले असते, काम करून गेली. त्याच्यात काय कामाला काय फुकायचं का? ते आम्हाला काय जाळायचं का? असं काय? अरे झालं काय? बिघडलं काय? पडली का पाया जातानी? बरोबर आहे ना? होतं ना जुन्या काळात असं, पडली का पाया पडली का? आणि किती काम केलं पाया नाही पडली तर कामाला काय पेटवायचंय का? पडली का पाया? ही पाय जोडूनच होती ना राजपासून. पडली का पाया पडणं म्हणजे मान मिळवणं. म्हातारी तुझं कर्मच इतकं वाईट आहे की तिला पाया पडायची इच्छा होत नाही. तू देवाच्या संगतीत जाऊन पाय म्हातारी, देवाच्या संगतीत जाऊन पाय. अगं सून काय पाया पडायची आशा बघते. तू जर देवाच्या संगतीत गेली तर सगळ्या तालुक्याच्या बाया लाईन लागतील तुझ्या दर्शनाला. पण तू कुणाच्या संगतीत जा? देवाच्या संगतीत जर काय मान मिळवता इथला? अरे जगद्गुरु तुकोबारायांना मान मिळाला, देवाच्या संगतीत गेली. ज्ञानोबारायांना
महाराज याच लोकात कीर्ती नाही गाजली, उभय लोकी कीर्ती सोहळा मान याही लोका तुका म्हणे गाजे, वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. म्हणून देवा हे जे बाकीचं सगळं आहे ना याचा मला आता कंटाळा आलाय, अधिकाचा माझा कंटाळा का तुम्हा गोपाळा संगती. आणि देवा हे जे बाहेर राहून मिळवायचंय यातलं कोणतं तुमच्या जवळ नाही हो. अभंगाचं दुसरं चरण. काय नाही काय नाही सकळाविषयी संपन्न देवा मान आहे तुमच्या जवळ, काय नाही देवाजवळ महाराज, काय नाही आहे का नाही. ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवरी वसती जेत. म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगा तो माऊली ज्ञानोबा व्याध्या सांगतायत काय नाही त्याच्या जवळ महाराज. त्याच्या जवळ गेल्यानंतर कोणती सकळाविषयी संपन्न, सगळ्या विषयात तुम्ही काय आहात, संपन्न आहात. मानही देतो तुकोबाराय म्हणतात झाले वाऱ्या हाती माप, समर्थ होतो माझा बाप. माझा कीर्ती वाऱ्याच्या हातात माप दिलं देवानं माझ्या कीर्तीचं, कारण समर्थ होतो माझा बाप समर्थ आहे. माझ्या बापानं सगळी कीर्ती वाढवलेली आहे. मला त्याच्या मनात आलं ना कीर्ती वाढवायची तर तो वाऱ्याच्या हातानं वाढवतो, आणि त्याच्या मनात आला आप कीर्ती करायची तर काय महाराज माग म्हणून काय नाही देवापाशी महाराज. अशा प्रकारे देवाच्या संगतीत राहिलं मानही वाढतो, कीर्ती वाढते, संपत्ती वाढते, काही कोणती अडचण येत नाही. संपत्ती वाढते म्हणजे आम्ही तर पाहिलं तर भक्त गरीबच येतं. तुकाराम महाराजाला तर खायला नाही मिळालं, मग कशाची संपत्ती वाढली. अरे खायला नाही मिळालं असं नाही, तुकोबाराय म्हणतात रिद्धी सिद्धी दाशी काम धेनू घरी परिणाई भाकरी बाई वक्षावया. अरे तुकोबारायांनी बंगला बांधला. आता आपलं संध्याकाळचं कीर्तन नाही, बंगला बांधला तुकोबारायांनी. केवढा बंगला बांधला तुम्ही बघितला का तुकोबारायाचा बंगला? कुठे देऊ दे का? अक्षय साचार दोन्ही घराचं वर्णन केलं, देऊच्या घराचं वर्णन केलं आणि तुकोबारायांनी जे घर बांधलंय बंगला तिथल्याही घराचं वर्णन केलंय. तुकोबाराय म्हणतात आमचं देऊतलं घर कसं आहे, एरंडाशी हार तुझा भार न साहती, एरंडाशी हार तुझा भार न साहती. आमच्या घरावर जे लाकडं आहेत ते एरंडाला हरवतील मोडण्याच्या बाबतीत. आमच्या घरावर जायला शिडी लागते, उतरायला शिडी लागतच नाही. का जायला शिडी लागते उतरायला लागत नाही का?
वर गेला आणि त्याच्यावर उभा राहिला की ते मोडून खालीच येतो. एरंडाशी हार, एरंडाला हरवतील एवढे लाकडं आमचे मोडायला झालेले. पण आम्ही एक घर बांधलंय, अक्षयी साचार केले सायासाने घर, सायासानं कष्टानं आम्ही एक घर बांधले. आणि ते घर कसं आहे, अक्षयी साचार, खरं घर आहे ते, नाश न होणार घर आहे, अक्षय घर आहे. अशा प्रकारचं महाराज. बरं मला एक सांगा, आपण एखाद्या गावात 1 वर्ष कामाला गेलो, 1 वर्ष कामाला गेलो तर आपण त्या गावात बंगला बांधतो का आपल्या गावात येऊन बांधतो, घर बांधतो? गावात येऊन बांधतो, बरोबर आहे का नाही? मग आपण इथं आलेलो आहोत ते इथले नाही आपण. त्याचा तो विषय माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, जे समजते हे होते जन्माआधी अमूर्ते, मग पातळी हे व्यक्ती ते जन्मल्या, ती 186 जेथ जाती, ती निभ्रांती आणि न होती, एके पूर्वस्थिती येते आपुली. अशा प्रकारे. आणि म्हणून महाराज तुकोबाराय म्हणतायत, ते गोपाळ सांगतोय, देवा काही नाही तुम्हापाशी सकळा विषयी सगळ्या विषयात तुम्ही संपन्न आहात. आता मी माझ्या जीवनात उद्वेगाचा निघे भार का लागल्या सार पुरते, काही व्यवसाय मी करणार नाही. कारण ज्या वेळेला जे लागलं ते देवा तू काय करत आहेस, पुरवत आहेस. पण एक शब्द वापरला, लागल्या भागल्या सार पुरते, काही देत नाही, सारभूत तू आम्हाला देतोयस. अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतायत. आणि देवा त्या गोपाळांना सांगितलं, हात जोडून एक विनंती आहे. किंवा तुकोबाराय सुद्धा म्हणतायत, देवा एक काम करा, आमच्या जीवनात आधीरपणा ठेवू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने अधिराजीने, तुका
धीरजीने नारायणे न करावे काही नाही हे तुम्हापाशी सकळाविषयी देवाने करावं आमचं आधीर जगणं करू नये महाराज कळून सुद्धा काय कळत नाही आपल्याला काय कळत नाही पाप काय पुण्य काय कर्म काय धर्म काय अधर्म काय का नाही सगळं कळतंय आपल्याला काही कळत नाही असं नाही सर्व कळून सुद्धा आपल्याकडून पालन होत नाही त्याचं कारण आहे आधीरपणा धैर्य नाही आहे का नाही सगळं कळून एखाद्या व्यक्ती श्रीमंत असतो पापी असतो त्याच्या घरचं जर आपण अन्न सेवन केलं तर आमच्या महाराज लोकांना कळतं त्याच्या घरचं अन्न सेवन करणं म्हणजे पाप खाणं आहे तरी आम्ही जेवतो कशामुळं फक्त आधीरपणा आहे धैर्य नाही आणि तुकोबाराय म्हणतात देवानं आमचा आधीरपणा का नकोय आमच्याजवळ धैर्य द्यावं आम्हाला आणि देवाशिवाय कोण द्यावं सात्विक धैर्य द्यावं धीरतो कारण साह्य होतो नारायण अशा प्रकारचं धैर्य द्यावं अशी तुकोबा गोपाळांनी भगवंताकडे मागणी केलेली आहे का नाही अशा प्रकारच्या भगवंतानं खोड्या सुरू केल्या सगळे गोपाळ बरोबर अनेक प्रकारच्या खोड्या वाढायला लागल्या आणि मग यशोदा मातेकडे गाराणी येऊ लागली पहिल्या यशोदा मातेला खोटं वाटलं बरं वाटलं का नाही आता अनेक प्रकारच्या खोड्या गेल्या पण यशोदा मातेला वाटत 5 वर्षाचे माझे बाळ घे अंगणी खेळे घे तुम्ही लटकीत घेता आळ घे गोकुळच्या नारी पण जेव्हा यशोदा मातेच्या लक्षात आलं खरंच आपला मुलगा आणि महाराज लोकांना त्रास द्यायला लागलेला आहे त्यावेळेला यशोदा मातेने सांगितलं तू गावात राहू नको उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना आणि मग सगळे भगवंत गायी घेऊन निघाले पाटलांनी सांगितलंय गायीवर बोला भगवंत गायी घेऊन निघाले देवानं गायी चारल्या आणि आपण गायी मारल्या आपल्याला का त्रास आहे माहितीये का आपण दुःख भोगतोय गायी मारल्या महाराज बर का मला त्या महात्म्यांचं नाव महाराज आठवत नाही इंदिरा गांधीला शाप दिला होता त्यांनी हा करपात्रीजी महाराज करपात्री त्यांचं नाव करपात्री नव्हतं त्या कर म्हणजे हात आणि पात्र म्हणजे खाण्याचं भांड हातच ज्यांचं खाण्याचं भांड ज्यांनी बनवलं त्याला करपात्री त्यांना नाव दिलं महाराज एवढे ताटाचा सुद्धा परिग्रह नाही एवढं ज्यांच्याजवळ वैराग्य होतं आणि महाराज खूप साधू मारले होते ते त्यावेळेला आणि मग अशा वेळेला त्यांचं पाप त्यांना भोगावंही लागलं त्याचाही काही अडचण नाही पण आपलंही कर्तव्य आहे की प्रत्येकाच्या घरी आपल्या एक गाय पाहिजे बुवा पाहिजे पण आता
लोकांना कंटाळा यायला लागला गायीचा, आहे का नाही? बरं का पाटील, मी असं केलं की महाराज आपण कीर्तनातून सांगतो गायी पाहिजे गाय पाहिजे, पण मी सांगायच्या अगोदर पहिली एक गाय घरी आणली है ना, नाही तर आम्ही लोकांना सांगावं गाय पाळा आणि महाराजांना शेळ्या पाळावं, म्हणजे मग ते जमत नसते, आहे का नाही? आपल्याला घरी पाहिजे का नाही? उद्या तुमच्यासारखा एखादा आला, महाराज तुमच्या गायीचा गोठा कुठं? आमच्या घरी गाय नाही, त्याची कमरा बांधून सांगून आले गायी पाळा, का आम्हीच पाळा? महाराज गरजेचं आहे, ते गरजेचं आहे का नाही? अरे 33 कोटी देवाचा वास कुठं आहे? गायीमध्ये आहे. 33 कोटी महाराज जे संत मोठे झाले त्यांनी सगळ्यांनी गायी चारल्या, लक्षात गायीची सेवा केली, आणि म्हणून अशा प्रकारचे भगवंतांना सुद्धा गायी चारल्या. अशा प्रकारे अनेक प्रकारे महाराज भगवंताच्या लीला निळोबारायांनी एका याच्या वर्णन गवळणीत वर्णन केले आहे. गिरी गोवर्धनीने उचललेला कालिया महासर्पण आठवणी आणीला, जळता वनवावो मुखेची प्राशीला, गिलिता आघासुर चिरोनी सांडीला हो ऐशा गवळणी ते बोलती परस्परे. अशा प्रकारे त्या गवळणी अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आता खेळही अनेक प्रकारचे खेळले, आपली वेळ झालेली आहे, म्हणून महाराज सगळ्या गोपाळांनी सांगितलं की देवा झाली आता वेळ, म्हणती आना शिदोऱ्या, खांदी 12 कोटी भूक, काय खेळायचे सुख वगैरे, म्हणून सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र आणल्या. भगवंताने तो काल्याचा प्रसंग आनंद सुरू केला. शुकाचार्य भागवतात त्याचं वर्णन करतात. विव्रज वेणून जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगिलिषु तिष्ठन मध्यं स्वपरिस्रोधो हास्य नर्मभिस्वे स्वर्गे लोके विशदे बुभुजे यज्ञ भोगवाल केली. कुंडली कार्य विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, भक्त भगवान की, भोलेनाथ महाराज की, गणेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली आहे का नाही? अशा प्रकारे महाराज मला आता आठवलं की आपले जिथं आपण दर्शनाला येतोय ते चरणसिंग महाराज सुद्धा गायीची काय करतात, मला दाखवली गाय त्यांनी मागच्या वेळेस, आहे का नाही? आता महाराज गायीची सेवा म्हणून एक लक्षात घ्या, काही काही माणसं म्हणतात महाराज गाय, तुम्ही म्हणले की गाय दारात आली की समाधान येईल, आम्हाला आम्ही 7-8 गायी पाळल्या तर तापच लय मोठा झालाय, समाधान नाही आलं. महाराज एक लक्षात घ्या, काही काही कर्माचं फळ हे अदृश्य असतं आणि काही काहीचं दृश्य असतं. दृश्य असतं, दारू पिली की लगेच माऊलीचं उदाहरण आहे. प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा, तो तेच क्षणी माझीरा हो निठाके. तेच क्षणी माऊली म्हणतात, दुसऱ्या क्षणी नाही, तेच क्षणी माझीरा हो निठाके. पण एक लक्षात घ्या, ज्याचं फळ दृश्य असतं, दृश्य फळ नाशिवंत असतं आणि अदृश्य फळ अविनाशी असतं. मला हे सांगा, गव्हाला पाणी दिलं की लगेच आपल्याला महिन्यात 2 महिन्यात काय दिसतात, त्याला वंब्या दिसतात, गहू आले लगेच पोते भरतात. तुळशीला पाणी घातलं तर काय येतं, त्याला फळं येते का? तुळशीचं लाकूड उपयोगाचं आहे का? उपयोगाचं लाकूड माळ झालं होय. तुमच्या गावात एखादा माळ होते का स्पेशल तुळशीचं, तसं लिंबाचं आहे तसं? बरं ती सावली तरी उपयोगाची आहे का? आणि म्हणून माणसं म्हणते, म्हणून माऊली म्हणतात तुळशीची या झाडा द्रोणीनं घापे शिंतोडा, द्राक्षाची या तरी बुडा दुधाची ओपी ये. माझे काय काय माणसं तुळशीला नुसतं शितुडा टाकत नाही, पाण्याचा शितुडा काय, ते उपयोगाची काय, पण त्याचं फळ अदृश्य असतं आणि अदृश्य फळ हे अविनाशी असतं. आणि आपल्याला महाराज स्वर्ग प्राप्ती करून देणार. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा. आणि याच्यापेक्षा पुढचं सांगू का? जाऊ दे ते स्वर्ग मूर्ती परलोक जाऊ दे आपल्या. महाराज जे अदृश्य फल असतं ते म्हातारपणात कामाला येत असतं. दृश्य फल फक्त तारुण्यापुरतच असतं, म्हातारपणात त्याचा काही उपयोग नसतो. जाऊ द्या ते वरचं म्हातारपणात जर सुखानं जगायचं असेल तर गायीची सेवा, तुळशीची सेवा, गळ्यात माळ, ज्यानं तारुण्यात मदमस्ती केली, म्हातारपणात त्याचा काय सांगायची गरज आहे का? म्हातारी भोगायली येत असन काय त्या कीर्तनात सांगायची गरज थोडीचे काय, त्याला काही गरज नाही सांगायची महाराज, काही गरज नाही. अशा प्रकारचे जर आपल्या जीवन समाधानी जावं वाटत असेल, आपलं जीवन जर सच्चिदानंद पदाला प्राप्त होत असेल तर या गोष्टी कराव्या लागतील. महाराज तुळशी नाही काय, तुळशी वृंदावन जायची द्वारी घरी नाही, ते स्मशानगृह नाही काय, ज्याच्या दारात तुळशीचं वृंदावन नाही ते घर नाही, ते मसनवाट आहे. अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. वृंदावन पाहिजे बरं का, वृंदावन पाहिजे. ती बकेटीत चांगली तुळस नको, फाशी दिलेली अशी, त्याच्यात ना काही अशी फाशी देऊन दिलं
हो एका घरी मी गेलो महाराज, गंध लावला, पाणी टाकायचं म्हणलं तुळशीला, ती इतकी उंच होती, वर पाणी टाकलं तर सगळं अंगावर आलं आणि त्यातली माती अंगावर आली. बरं आता ते पाणी कसं तरी टाकलं, पण मग आता तुळशीला प्रदक्षिणा घालावी लागते. मग तिला प्रदक्षिणा कशी घालावं, मग ते डबं धरलं ते ना असं फिरवलं डोक्याभोवती. आपण तुळशीला तर फिरताच येत नाही त्यात, मग ती तुळसच फिरून घेतली, करता काय आता. चला जावं महाराज, परलोकी येईल कामा. अशा प्रकारचा असावं. या इथं गडावर आपण येता आहे का नाही महाराज, भव्य अशा प्रकारे एक निवांत ठिकाण आहे. आपल्याच हातात आहे इथलं महत्व वाढवायचं का कमी करायचं, बरोबर आहे का नाही महाराज. लांब कुठंतरी जाण्यापेक्षा आपल्या जवळ जर एखादं भव्य ठिकाण होत असेल आणि आपलं म्हणता येईल ना ते, आहे का नाही, अशा प्रकारे करावं. आणि म्हणून महाराज आळंदी पंढरपूर तिकडं आता काय लोकांच्या भावना वेगळ्या झाल्यात बुवा, बरं का महाराज. इकडे आपला विषय झाला मग अशी, आपल्या गावातून आपण महाराज तिकडे गेलो तर एखाद्या मठाला वर्गणी देतो, एखाद्या पडाला वर्गणी देतो. पंढरपुरात महाराज तुम्ही एक ऐका, आता ते वस्तुस्थिती आहे बरं का खडे महाराज. आता तुम्ही पंढरपूरला आळंदीला आम्ही राहिलेलो आहे, तेव्हा तुम्ही राहिले, सगळं जे राहिले त्यांना माहिती आहे महाराज. आपल्याकडून आळंदी पंढरपुरात कितीतरी लोकांनी जागा घ्यायला आणि मठाला पैसे नेलेत का नाही नेलेत? हा नेलेत ना, नेलेत ना महाराज, नेलेत पैसे. आणि कशा करता नेले की वारकऱ्याला राहण्यासाठी काय करायची व्यवस्था करायची. आळंदी पंढरपुरात तुम्ही असा एक मठ दाखवा की बिना पैशाचा वारकरी महिनाभर राहू शकतो. दाखवा ना. मग कुठे गेले ते त्यावेळेचे तुम्ही पैसे, कुठे गेले? आळंदीत असा एक मठ दाखवा तुम्ही. एखाद्याला ज्ञानेश्वरी पाठ करायची, वर्ष व 2 वर्ष राहायचं तर त्याला फुकट राहू देईल. अरे साधकाला राहू देत नाही तर संसारिकाला कोण राहू दे नाही. साधकाला राहू देत नाही हे लोक. मला अनुभव आला त्र्यंबकेश्वरला मागच्या वर्षी मध्ये मी या श्रावण मध्ये महिनाभर राहिलो. आणि दररोज एक म्हणलं मला हे करायची परिक्रमा. एका महात्म्याच्या मठात गेलो, उच्च महात्मा महाराष्ट्रभर ज्याला म्हणतात, मोठे महाराज. तिथे गेलो, म्हणलं मला महिनाभर राहायचंय, फक्त झोपाय पुरतं. आता दिवसभर तर मी याची परिक्रमाच करणार आहे का नाही महाराज. असं मला राहू द्या 1 महिना. म्हणलं बा मी एका कोपऱ्यात झोपल, मला काय, मी एकटाचे, काय अडचण नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही कुठे झोपा महाराज, काही झोपा, तसे राहा. 500 रुपये दिवस पडेल, महिना नाही. 500 रुपये दिवस. आणि खाणं नाही पिणे नाही, खा तिकडं तुम्ही कुठे बी खा. 500 रुपये दिवस पडेल तुम्हाला, म्हणजे 15,000 रुपये महिना नुसता झोपायला. आणि एका साधन करायला गेलोय आपण, काय तिथे काय उन्मत्तपणा करायला नाही गेलो, साधन करायला. आणि सगळ्या लोकांकडून लुबाडून आणूनच मठ बांधलेला आहे ना, त्याने काय वावर विकून बांधलाय घरचा, काही नाही महाराज. कोणाला देऊ नका, काय नका. हे लोक मठ बांधायला लागले तर तिकडे भाड्याने द्यायलेत खोल्या नोकरीवाल्या लोकांना. व्यवसाय झालाय मग काय. आमच्या बाबांना 17 गुंठे जागा घेतली, 27 गुंठे घेतली. यार केलं काय घेऊन? लेकरा बाळाची सोय लावून मी याला येते. तुम्हाला काय नाही भेटत त्याच्यात, तुम्हाला काय भेटत नाही महाराज. अशा जागी द्यावा का महाराज. गीतेचा सिद्धांत आहे, दातव्य मिती येत दानमान देते उपकारिणी. महाराज भगवंत गीतेत सांगतायत, कुठेही दान देत सुटू नका. कोणी आला पैसे मागितले द्या, अशा ठिकाणी द्यावं की जिथं आपल्या उपयोगाला येणार आहे. अशा ठिकाणी खर्च करावा की जिथं आपल्याला त्या सावलीत बसता येणार आहे, जिथं आपला अरे हक्कानं म्हणू शकता येईल, हक्कानं म्हणू शकता येईल आपल्याला की आमचा तिथं येऊन बघा, असं म्हणता येईल का नाही? म्हणता येईल ना. अशा ठिकाणी करावं. आणि आपल्या पिढ्याला जिथं महाराज याचा उपयोग होईल अशा ठिकाणी. म्हणून मी तर याच्या विरोधात आहे महाराज. तुम्ही काही म्हणा, माझ्याकडे आमच्याकडे गावात काही येतात महाराज, तुमच्या गावातून वर्गणी करून द्या म्हणलं, तुम्हीच करा, तुम्हीच खान, तुम्हीच जा. मी वर्गणी करून देणार नाही ना, मिळणार नाही. आम्ही आपल्याला जे होतं ते गावात करा ना. पैसे कोण म्हणते द्यावंच लागतं, पण आपल्याला उपयोगी येईल काय असं तरी अशा ठिकाणी करा. म्हणून एक लक्षात घ्या, अशा ठिकाणी आपण महत्व वाढवणं आपल्याच हातात आहे. महाराजही आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे की महाराज इथं आहेत आणि त्यांना परमार्थाची आवड आहे. नाही तर बरेच मठाधिपती परमार्थाच्या कीर्तनाच्या विरोधातली आहेत ना महाराज, नाही का? असं काय फुकीत बसले असंही होतंय ना. म्हणून हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून अशा प्रकारे महाराज उत्तरोत्तर सगळ्यांच्या तुमच्या आमच्या सहकार्यानं भव्यता इथली वाढत जावो. आणि महाराज अशा प्रकारचा महाराष्ट्रभर इथला महिमा पसरो, अशी दत्त भगवंताच्या भोलेनाथ बाबांच्या चरणी प्रार्थना करूयात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल.